केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. गोकुळ दूध संघाच्या कामगारांची मागणी. लडाखचे प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक सध्या दिल्लीत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 19वा दिवस आहे. देशभरात गाजलेल्या नीट पेपर परीक्षा फुटी प्रकरणी त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी सोनम वांगचुक यांची मुख्य मागणी आहे. आता या आंदोलनाचे पडसाद आपल्या कोल्हापुरातही उमटू लागले आहेत. गोकुळ कामगार संघटनेने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. गोकुळच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी करत गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयाच्या गेटवर आणि ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या गेटवर आज गोकुळच्या कामगारांनी एकत्र येत गेट मीटिंग घेतली. यावेळी सोनम वांगचुक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा, संविधान जिंदाबाद, कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. या गेट मीटिंगमध्ये बोलताना संघटनेचे जनरल सेक्रेटरी शाहीर निकम म्हणाले, सोनम वांगचुक हे देशाचे मोठे नाव आहे. ते ज्येष्ठ समाजसुधारक, पर्यावरण कार्यकर्ते आणि प्रसिद्ध अभियंता आहेत. त्यांना रोमन मॅगसेस आणि भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. अशा थोर व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत. पेपर फुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाला आहे, पण केंद्र सरकार या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. ते पुढे म्हणाले, आपल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय. देशात विविध प्रश्नावर आंदोलने सुरू आहेत, पण केंद्र सरकार साधी विचारपूस करायलाही तयार नाही. ही अत्यंत खेदजनक बाब आहे आणि लोकशाहीला मारक अशी आहे. संघटनेचे कार्यकर्ते शहाजी भोसले यांनीही सरकारवर कडक शब्दात टीका केली. ते म्हणाले, पेपर फुटीच्या या संपूर्ण प्रकरणामुळे देशात आतापर्यंत 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. आम्ही केंद्र सरकारच्या या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करतोय. मीटिंगमध्ये गोकुळचे सर्व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मल्हार पाटील, जनरल सेक्रेटरी शाहीर निकम, अशोक पुणेकर, निवास पाटील, व्ही.डी. पाटील, लक्ष्मण पाटील, दत्ता बच्चे, शहाजी राजे भोसले, योगेश चव्हाण, संभाजी सेलार यांच्यासह संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कामगारांनी एकत्र येत सोनम वांगचुक यांच्या लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.